नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपला विषय मित्रांनो की मोसंबीला पाऊस पडल्यानंतर कोणते खतं आपल्याला द्यावे लागतात ते आज आपण बघणार आहे थोडक्यात. आणि विषय काय आहे मित्रांनो की आता ह्या वर्षी उन्हाळा प्रचंड कडक गेला, तापमान जादा होतं. म्हणजे काही ठिकाणी काय झालं की बाबा मोसंबीला पाणी पण कमी पडले होते, 2-2, 3-3 तास ड्रीपवर लोक पाणी देत होते. काही काही शेतकऱ्याला पाणी पण पुरेसे नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं की बाबा ज्या मोसंबीचं जे फळ आहे, ती फळाची जी साईज आहे आपल्या आंब्या बाराची ही काही वाढली नाही किंवा साईज चांगली बनलेली नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय मित्रांनो की आता पाऊस पडलाय, तर पाऊस पडल्यानंतर आपल्याला खत द्यायचे. आता जिथं पाऊस नसन पडेल तिथं जरा वातावरण तयार असेल तर तेनी पण देऊन घ्यायचे. आता याच्यामध्ये काय मित्रांनो की खत देताना म्हणजे आपण मोसंबीची साईज बनवण्यासाठी त्या फळाची साईज जरा लवकर बनली तर सुरुवातीला जर चांगला भाव मिळाला तर ते आपल्याला बगीचा पण देता येतो. पण याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहे मित्रांनो की बुवा ज्याला सुरुवातीला बाग द्यायचा असला तरच त्यांना हे खत वापरायचं आहे. आणि ज्याला जरा डिसेंबर जानेवारी मध्ये काही काही लोक बागा देतात तर त्यांना हे खत वापरायचं नाही. कारण काय होऊन जातं, हे खत वापरल्यानंतर तुमची साईज लवकर बनती आणि ते लवकर त्याला कवडी पडती, आहे की नाही. आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो, म्हणजे पिकायला लागलं म्हणजे त्याला कवडी पडती म्हणतो. तर ही कवडी पडलेलं जे फळ आहे, तर ज्यावेळेस मग ते कवडी पडलं तर त्याच्यानंतर त्याचं गळीचं प्रमाण पण काहीच होऊन जातं. त्याच्यामुळं की बुवा आपल्याला जर लवकर द्यायचा असेल बाग तर त्याच्यासाठी हे जे 3 खतं एकत्र करून आपल्याला त्याला मोसंबीला द्यायचे. तर दुसरी गोष्ट ही पण आहे मित्रांनो की मोसंबीला खत देताना आता समजा काही काहीच्या बगीच्यामध्ये गवत असतं तर ते तुम्ही कटरच्या साहाय्याने कट करून बी जरा टाकलंय वरतून तरी जमतंय. आता काही काही जण मेहनत करतात, काही काही जण रोटा पण हाणतात. तर रोटाच्या आधी जर टाकलं तुम्ही जर हाणलंय म्हणजे असं रोट्याच्या आधी खत टाकायचं, मोसंबीच्या जिथं फाट्या आहे त्या फाट्यानं असं टाकून द्यायचं आणि त्याच्यावरून रोटा जर हाणला तरी बी जमून जातंय. कारण पावसाचा अंदाज बघून हे काम आपल्याला करायचं आहे. आता खत टाकताना मित्रांनो की आपल्याला त्याला साईज बनण्यासाठी की आपल्याला पोटॅश घ्यायचंय. आता पोटॅश आपण 400 ग्रॅम पर्यंत प्रति झाड 400 ग्रॅम आपल्याला पोटॅश घ्यायचं. त्याच्याबरोबर आपल्याला जे सुपर फॉस्फेट असतं दाणेदार, तर हे एक 500 ग्रॅम पर्यंत आपण घ्यायचं आहे. आणि तिसरं खत जे घ्यायचं आपल्याला मित्रांनो याला तर युरिया म्हणजे आपल्याला 300 ग्रॅम पर्यंत याला घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही मिक्स करून म्हणजे आता 300 ग्रॅम युरिया झालाय, पोटॅश 400 ग्रॅम झालंय आणि दाणेदार 500 ग्रॅम झाले. म्हणजे पोटॅशन दाणेदार जर पकडले तर 900 ग्रॅम आणि हे 300 ग्रॅम म्हणजे असं 1200 ग्रॅम खत आपल्याला एका झाडाला टाकायचं आहे. आता ते टाकताना मित्रांनो का तुम्ही जसं मी सांगितलंय तसं की रोट्याच्या पुढं पण तुम्ही टाकू शकता, त्याच्या रोटा पण हाणला तरी चालतोय. पण आता तुम्ही जरा सगळे काही गोष्टी आधी करून ठेवलेल्या आहे, मेहनत जर झाली असेल तर त्याला ते खत तुम्ही तसं बी टाकून त्याच्यावर तुम्ही ड्रीप पसरून पाणी देऊ शकता. पण आपल्याला पाऊस पडल्यानंतर हे खत देणं याच्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो की फळाची साईज पण बनती आणि जे काही उन्हाच्या याच्यामुळं आपले पानं पिवळे झालेले असतात उन्हाच्या उष्णतामुळं, तर ते पण त्यावेळेस युरिया टाकल्यानंतर ते गळून पडतात. नवीन पालवा त्याला पण फुटतोय आणि पुढे चालून आपला जे फळ आहे याची पण गळ होत नाही. म्हणून आपण ही दक्षता घ्यायची आहे की मोसंबीला हे 3 प्रकारचे खतं आपल्याला पाऊस पडल्यानंतर आता वापरायचे. आता याच्यापेक्षा आपण भारी भारी खतं टाकू शकतो मित्रांनो, पण आपल्याला जास्त खर्चात जायचं नाही आहे की नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्वस्तात मस्त एवढा एक ढोस टाकून द्यायचा आहे. आणि याच्याबरोबर तुम्हाला जरा निमुळी पेंड जरा असलीच समजा तुमच्याजवळ अवेलेबल तर तुम्ही ते बी निमुळी पेंड 500 ग्रॅम पर्यंत अर्धा किलो एका झाडाला टाकू शकता. म्हणजे 4 खताचं मिश्रण तुम्ही करू शकतात. चला मित्रांनो, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो की मोसंबीची सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. मग ती गळीची असू, आंब्या बाराची असू, मिरग मालाची असू, नाही तर मोसंबीचं झाड काय वाळतं त्याची असू, काय तुम्हाला A to Z म्हणजे जेवढं तुम्हाला उत्पन्न जादा कसं काढायचं
गळ कशी होऊन द्यायची नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि कमेंटमध्ये पण तुम्ही सांगायचं की बाबा कोणत्या समस्या तुमच्या मोसंबीला आहे ते कमेंटमध्ये सांगा. आपण त्या समस्यावरती दुसऱ्या वेळेस व्हिडिओ बनवतो. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटू.